महाराष्ट्र राज्याच्या विदर्भ भागात वसलेला नागपूर जिल्हा हा इतिहास, परंपरा आणि संस्कृतीने समृद्ध असा प्रदेश आहे. या जिल्ह्यातील हिंगणा तालुक्यात टाकळघाट नावाचे एक प्राचीन आणि निसर्गरम्य गाव वसलेले आहे. टाकळघाट हे गाव कृष्णा नदीच्या काठावर वसलेले असून हिरवीगार शेती, मोकळे वातावरण आणि साध्या जीवनशैलीसाठी ओळखले जाते. टाकळघाट हे केवळ एक छोटे गाव नसून ते 10 रिठी गावांच्या संगमातून तयार झालेले एक मोठे गाव आहे. या रिठी गावांमध्ये खापा, गांगापार, मुरझडी, देवापूर, आमगाव, जुनापाणी, कोहळा, उमरी, बोथली आणि मुळगाव टाकळघाट यांचा समावेश होतो. या सर्व गावांमध्ये आपापसात घनिष्ठ संबंध असून सामाजिक आणि सांस्कृतिक परंपरा आजही जपल्या जातात. या परिसरात 21 शिवांचा समावेश असल्यामुळे या भागाला विशेष धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व आहे. गावातील लोक प्रामुख्याने शेती, पशुपालन आणि कष्टाच्या कामांवर आपला उदरनिर्वाह करीत असत. साधेपणा, कष्टाळूपणा आणि एकोप्यामुळे हा परिसर विशेष मानला जातो. याच टाकळघाट गावामध्ये इसवी सन 1600च्या सुमारास डांगरे घराणे राहत होते. या घराण्यात श्री फकीराजी डांगरे आणि रंभाबाई हे अत्यंत साध्या आणि गरीब परिस्थितीत आपले आयुष्य जगत होते. फकीराजी डांगरे हे संत किसनदास बाबा यांच्या सेवेत अत्यंत निष्ठेने कार्य करत होते. त्यांच्या मनात संतांविषयी मोठा आदर आणि विश्वास होता. ते मनापासून सेवा करत असत आणि त्यांचे जीवन अत्यंत साधेपणाने चालत होते. फकीराजी आणि रंभाबाई यांना श्रावण, नामदेव, लक्ष्मण आणि जानबा अशी 4 मुले आणि जनाबाई नावाची एक मुलगी होती. त्यापैकी जानबा हा सर्वात धाकटा मुलगा होता. लहानपणापासूनच जानबा हुशार, कष्टाळू आणि शांत स्वभावाचा होता. तो आपल्या वडिलांप्रमाणेच संतांविषयी आदर बाळगत असे. पुढे काळानुसार फकीराजी यांच्यानंतर जानबाजींनीही संत किसनदास बाबा यांची सेवा सुरू ठेवली. जानबा पुढे कवडाबाई नावाच्या सुशील आणि कष्टाळू स्त्रीसोबत विवाहबद्ध झाला. दोघांनीही साधेपणाने आणि समाधानाने आपला संसार सुरू केला. परंतु त्यांच्या आयुष्यात एक मोठे दुःख होते. त्यांना झालेली एकामागून एक 6 मुले जन्मल्यानंतर काही दिवसांतच मृत्युमुखी पडली. प्रत्येक वेळी त्यांच्या मनात आशा निर्माण व्हायची आणि काही दिवसांतच ती आशा तुटायची. या घटनांनी जानबा आणि कवडाबाई यांच्या मनावर खोल परिणाम झाला होता. या कठीण काळात जानबाजी संत किसनदास बाबा यांच्या सेवेत अधिक निष्ठेने राहू लागले. त्यांनी आपल्या दुःखाची व्यथा संतांसमोर व्यक्त केली. संत किसनदास बाबा यांनी त्यांना धीर दिला आणि त्यांच्या आयुष्यात पुढे आनंदाचा क्षण येईल असा विश्वास दिला. काळ पुढे सरकत गेला आणि अखेर संत किसनदास बाबा यांच्या कृपेने आणि आशीर्वादाने त्यांच्या घरी पुन्हा एकदा पुत्रप्राप्तीची बातमी मिळाली. सोमवार 15 एप्रिल 1918 रोजी दुपारी 3 वाजता त्यांच्या घरी एका बाळाचा जन्म झाला. ही वार्ता ऐकताच घरातील आणि नातेवाईकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. बराच काळानंतर त्यांच्या आयुष्यात आनंदाचा क्षण आला होता. परंतु हा आनंद फार वेळ टिकला नाही. कारण जन्मलेले ते बाळ ना रडत होते ना कोणतीही हालचाल करत होते. हे पाहून आई वडील आणि नातेवाईक अत्यंत चिंतेत पडले. आधीची मुले वाचली नव्हती, त्यामुळे त्यांच्या मनात अनेक शंका आणि भीती निर्माण झाली. घरातील वातावरण अचानक शांत आणि गंभीर झाले. असेच 7 दिवस गेले. 7 दिवसांपर्यंत ते बाळ ना रडले ना हलले. आई वडिलांच्या मनात चिंता वाढत होती. प्रत्येक क्षण त्यांच्यासाठी कठीण बनत होता. परंतु 7व्या दिवशी अचानक एक विलक्षण प्रसंग घडला. ते बाळ एकाएकी हालचाल करू लागले आणि जोरात रडू लागले. हा प्रसंग पाहून आई वडील, नातेवाईक आणि गावकरी सर्वजण आश्चर्यचकित झाले. काही क्षणांपूर्वी पूर्ण शांत असलेले ते बाळ अचानक सुदृढ बाळासारखे वागू लागले. घरातील वातावरण एका क्षणात बदलले. चिंता आणि दुःखाच्या जागी आनंद आणि आश्चर्याची भावना निर्माण झाली. त्या क्षणी अनेकांना असे वाटले की या बाळाचा जन्म काहीतरी विशेष आहे आणि पुढे काळाच्या ओघात हेच बाळ श्री संत बेडीवाले विक्तूजी बाबा म्हणून ओळखले जाऊ लागले. त्यांच्या आयुष्यात पुढे अनेक घटना घडल्या आणि त्यांच्या कार्यामुळे अनेक लोक प्रभावित झाले.
परंतु त्या महान प्रवासाची सुरुवात झाली होती टाकळघाट गावातील या विलक्षण जन्मप्रसंगापासून.